बिझनेस मोठा करायचा असेल तर बिझनेस मधले प्रॉब्लेम पहिल्यांदा आपण शोधून काढणं गरजेचं आहे. आणि ते प्रॉब्लेम जर शोधून काढले तर आपला बिझनेस व्यवस्थित चालू शकतो हे आपल्याला सुद्धा माहित असतं. पण ते काढायचे कसे हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या बाटलीकडून एक खूप चांगला धडा शिकू शकता, जो मी सुद्धा शिकलो आणि माझ्या धंद्यामध्ये इम्प्लिमेंट केला. बेसिकली आपण जेव्हा एखादी बाटली हातात घेतो तर त्या बाटलीचा एक पर्टिक्युलर शेप असतो. एका साईडनी ती बॉटल एकसारखी असते, जिला आपण युनिफॉर्म म्हणू, आणि तिचं जे तोंड असतं ते लहान असतं. आता हे लहान तोंड जे आहे ते ह्या बाटलीतील मटेरियल बाहेर येण्यासाठी अडथळा निर्माण करत असतं. त्याच्यामुळे बाटलीचं तोंड लहान असलं, आपण कितीही 1 लिटर पाणी ॲट अ टाइम बाहेर काढायचं म्हटलं तर ते येऊ शकत नाही. पण एका साईडने समजा आपण पूर्ण कट केलं तर ते ॲट अ टाइम सगळं पाणी पटकन बाहेर येऊन जाईल. पण बॉटलच्या तोंडातून पाणी बाहेर पडत असताना तिथं त्याला अडथळा निर्माण होतो, तिथं त्याला कंट्रोल राहतो. आणि तोच प्रॉब्लेम आपल्या बिझनेसमध्ये सुद्धा असू शकतो. आपल्या बिझनेसमध्ये नेमकं बॉटलनेक काय आहे ते शोधणं फार गरजेचं आहे. समजा तुमच्याकडे तुमचा सेल्स पर्सन दिवसाला 100 ऑर्डर घेऊन येतोय. आता त्या 100 ऑर्डर तुम्ही आणू शकता आणि 100 ऑर्डर तुम्हाला कस्टमरला डिलिव्हर करायला पाहिजेत हे सुद्धा माहित आहे. पण तुमची जी सगळी सिस्टीम आहे आणि तुमच्याकडे सगळी सिस्टीम लागली, पण त्या सिस्टीममध्ये एक कुठेतरी प्रॉब्लेम आहे. ज्याच्यामध्ये समजा तुमचं ऑर्डर येणं, ऑर्डर आल्यानंतर त्याचं रॉ मटेरियल येणं, त्याचं प्रोडक्शन होणं, त्याचं पॅकेजिंग होणं, पॅकेजिंग झाल्यानंतर ते डिस्पॅचकडे जाणं, तिथून त्याचं फायनल पॅकेजिंग होऊन ते डिलिव्हरीवाल्याकडे जाणं आणि डिलिव्हरीवाला कस्टमरला डिलिव्हर करणं. आता ह्या सगळ्या सायकलमध्ये जर समजा तुमच्या प्रोडक्शनमध्ये एखाद्या मशीनमध्ये प्रॉब्लेम आहे, जी मशीन व्यवस्थित चालत नाही, तिचा वारंवार मेंटेनन्स करावा लागतोय आणि त्याच्यामुळे तुमच्या 100 पैकी फक्त 60च ऑर्डर फुलफिल होत आहेत आणि कस्टमरपर्यंत जातात आणि 40 ऑर्डर तुमचा लॉस होतोय. हा जर प्रॉब्लेम सारखा येत राहिला तर ओव्हरऑल तो इम्पॅक्ट तुमच्या बिझनेसवरती पडतो, तुमचा बिझनेस सुद्धा स्लो व्हायला चालू होतो. आता तुम्ही जर तो प्रॉब्लेम शोधून काढला, मेंटेनन्सचा जो काही इश्यू असेल तो सॉर्ट आउट केला, मशीन खराब असेल तर ती रिप्लेस केली, तर तुम्ही 100 ऑर्डर घेतला तर 100 ऑर्डर तुम्ही कस्टमरला डिलिव्हर करू शकता. त्याच्यामुळे तुमच्या बिझनेसचा बॉटल नेक काय आहे ते पहिल्यांदा आयडेंटिफाय करा. कारण की अनेक लोक काय करतात, बिझनेस सुरू केल्यानंतर मार्केटिंगवरती जास्त फोकस करतात, सेल्सवरती जास्त फोकस करतात, जास्तीत जास्त ऑर्डर आणण्यावरती फोकस करतात. पण त्या ऑर्डर सगळ्या आपण आणल्यानंतर ते आपण फुलफिल करू शकू का नाही याच्यासाठी आपली सिस्टीममध्ये काय प्रॉब्लेम आहेत तेच चेक करत नाही. जर तुम्ही सिस्टीमचे बॉटलनेक आयडेंटिफाय केले आणि ते सगळे बॉटलनेक जर सॉर्ट आउट केले तर तुम्ही हवी तेवढी डिमांड जनरेट करू शकता आणि डिलिव्हर सुद्धा करू शकता. पण तुम्ही जर डिमांड जनरेट झालेली फुलफिल नाही केली तर ऍट द एंड तुमचा बिझनेस निगेटिव्हली इम्पॅक्ट होणार, तुमचं नाव मार्केटमध्ये खराब होणार. त्याच्यामुळे तुमचा बिझनेस कुठलाही असू द्या, तुमची हॉटेल लाईन असू द्या, प्रोडक्शन असू द्या, तुमचं शॉप असू द्या, तुमची डिलिव्हरी सिस्टम असू द्या, तुमच्या बिझनेसमधले बॉटलनेक पहिल्यांदा आयडेंटिफाय करायला चालू करा. आणि बॉटलनेक हा कॉन्सेप्ट फक्त एका दिवसासाठी किंवा एखाद्या प्रॉब्लेमसाठी लिमिटेड राहत नाही, तो प्रत्येक गोष्टीसाठी ऍप्लिकेबल होतो. तुम्ही जर प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये स्ट्रीमलाईन करत गेलात, त्यातले प्रॉब्लेम शोधत गेला आणि जर सिस्टीम व्यवस्थित चालवली तर तुमचा धंदा खूप चांगल्या पद्धतीने चालू शकतो. त्याच्यामुळे तुमच्या धंद्यातला बॉटलनेक आयडेंटिफाय करा आणि तुमचा धंदा ग्रो करायला चालू करा. आणि बिझनेसच्या अशाच प्रॅक्टिकल थॉट्ससाठी अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि असेच बिझनेसचे प्रॅक्टिकल थॉट्स समजून घेऊन तुमचा बिझनेस ग्रो करा. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या बिझनेसची काळजी घ्या. धन्यवाद.